नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे परत एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा विषय भावना असा आहे ना, की मी आलोय घोडेबंदर किल्ल्यावरती. तर मी फर्स्ट टाईमच आलेलो आहे या घोडेबंदर किल्ल्यावरती. तर मी थोडेफार त्याच्या वैशिष्ट्ये, त्या जागेबद्दल काय, कशामुळे किल्ला, नाव कशामुळे पडलंय, हे मी थोडक्यात जाणून घेतलेलं आहे. तर तुम्हाला पण ती माहिती देतोय. या घोडबंदर किल्ल्याचे नाव असे पडले, की पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार या बंदरातून करत असे. त्यामुळे या जागेला घोडबंदर असे नाव पडले. 1737 पर्यंत ह्या किल्ल्यावर पोर्तुगीजांचेच राज्य होते. तर परत 1672 मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. इतके वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात हा किल्ला होता मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ह्या किल्ल्यावर हल्ला केला होता. पण त्यांना काही कारणानुसार जिंकता आला नाही. 1737 मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. तर आपल्या 1737 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकूनच घेतला. त्यावेळी पोर्तुगीजांची 250 माणसे मारल्याची व 7 गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. तर वसईच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नागलब्बान, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईचा विजय मार्ग मोकळा केला होता मित्रांनो. तर मित्रांनो, मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही येऊ शकता, तुम्ही बघू शकता कसं वैशिष्ट्य आहे किल्ल्याबद्दल, तुम्ही स्वतः येऊन बघावं अशा मी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला झाड दिसतं ते आंब्याचं आहे. त्याचे वर्ष म्हणजे 55 वर्षाचे पुरातन वृक्ष आहे तो भावना. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, लाईक करा, फॉलो करा.